नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा. आज मी जात आहे भांडूपला. मी आणि माझे मालक दोघं मिळून आम्ही रूम बघायला जाणार आहे. तर तिथे आहेत म्हणा 2 रूमा चाळीमध्ये. तर बघू तिकडच्या रूमा कशा आहेत काय नाही, तिकडचं वातावरण कसं आहे काय नाही, आणि भाडं आणि डिपॉझिट किती. तर बसल्या बघा रिक्षामध्ये आम्ही दोघं पण भांडूपला जायला. हे मुलुंड चेक नाका आहे बघा, किती मस्त आहे इकडचा एरिया. एकदम शांत, एकदम मस्त एकदम एरिया आहे. तर बघा आम्ही भांडूपमध्ये पोहोचले आता. तर इकडचं वातावरण सुद्धा खूप चांगलं दिसायला लागले, मस्त एकदम. मी पण पहिल्यांदाच आले, पण छान वाटायला लागले इकडचं वातावरण. सगळ्या गोष्टी इकडे भेटतात वाटतं, दुकान वगैरे दिसायला लागले, तर हॉटेल आहेत, रिक्षे पण आहेत. तर हे दादा बोलत होते, जे रिक्षा चालवत आहेत ते बोलत होते की इथून स्टेशन फक्त 15 काही 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. रिक्षामध्ये 23 रुपये काही लागतात जर जायचं असल्यानं. पण आम्ही म्हणताना खूप मध्ये आलो भांडूपच्या. तर अजून ते जे घर आहे, जे ओनर आहे ते अजून आम्हाला भेटले नाही. तर मी म्हणताना आम्हाला इथं यायला मुलुंड चेक नाक्यामधून इकडे यायला आम्हाला कमस कम 40 मिनटं झालीत इथं यायला. आणि मदत आम्ही जातच आहे, पण रस्ता काही खतम होत नाही. तर मला असं वाटते खूप आतमध्ये आहे. तर ह्या साईडला सांगितले जवळ आले म्हणून. तर बघू आता ह्या साईडला थांबवायचं आहे ह्या गल्लीमध्ये. तर त्यांनी रिक्षावाले सांगत होते की इथूनच ह्या जाग्यापासून, आता ही रिक्षा आहे का, इथूनच 20 मिनटं लागणार तुम्हाला स्टेशनला जायला. तर बघू आता रूम कशा आहेत काय नाही. ओनरचा फोन आला होता की तुम्ही कधी येणार. तर आम्ही तर आता पोहोचणारच थोड्या वेळानं. आता बघू काय होते काय नाही. मला तर खूप टेन्शन आले की मला रूम चांगली भेटायला पाहिजे तेव्हा. तरी बघा किती मस्त वातावरण आहे इकडचं, छान आहे. दुकान वगैरे मस्त आहे, कपड्यांची दुकानं हे ते सगळं मस्त आहे. 24 तास रिक्षा चालू असतात म्हणून ह्या साईडला. तर वातावरण खूप छान दिसायला लागले मला इकडचं. तर आता ओनरला फोन केला होता मी, तर ते बोलले की आम्ही 5 मिनिटात तुमच्यापाशी पोहोचतो, तुम्ही कुठपर्यंत आहेत. मी बोलले इथंच आहे, मी आता उतरणारच आहे. तर ह्या गल्लीमधून थोडासा दूर जाऊन तिथं उतरायचं आहे आता. तर हे बघा, हे दादा सांगत हे कॉलेजपाशी आम्हाला इथं उतरायला सांगितलं होतं. हे मंदिर आहे. तर इकडचा एरिया बघून घ्या आता. हे बघा किती मस्त एरिया आहे इकडचा. कॉलेज आहे समोर, हे कॉलेज आहे, हे मंदिर पण आहे आणि कॉलेज पण आहे. ओनर येताना दिसत आहे. आम्ही 4 जण आहे. हां हां. तर हे बघा इकडचा एरिया कसा आहे, घरं कशी आहेत, वॉशिंग मशीन हे ते सगळं ठेवले बघा बाहेर. छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. मस्त वातावरण दिसायला लागले गावाकडचं सारखं. प्रत्येकाचे घरं बंद आहेत. तर ह्या साईडची एक गल्ली आहे बघा, छोटे मुलं खेळायला लागले. तर किती मस्त घर आहेत, जवळजवळ घर आहेत मस्त एकदम. समोर आहे वाटतं घर, ते मस्त घर आहेत बघा इकडचे. हे घर आहे वाटतं. बाहेरून तर चांगलं दिसायला लागले घर, मस्त एकदम चांगलं दिसायला लागले. खिडकी फिडकी आहे, मस्त आहे. मदत जाऊन बघूया आता. कोणी राहते का इथं? नाही, कोण नाही. ते बंद करून बरं. चप्पल काढ नाही. चप्पल नाही नाही, इंग्लिश बाथरूम नाही. असं असते. गव्हाले गव्हाले. पण जेव्हा वेगळं नाव होते का ते? हां, नांदेड. हां, माझं गाव आहे. आता ती रूम बघितली ना, त्याला 15,000 रुपये भाडं
आणि 80,000 रुपये डिपॉझिट बोलले आणि इंग्लिश टॉयलेट आहे आणि पाणीसुद्धा एकच टाईम येणार. तर त्यांनी आता दुसरी रूम दाखवत आहे आम्हाला. तर बघू तिकडची रूम कशी आहे काय नाही. तर इकडचे घरं मला खूप आवडले. तो किती मस्त घर आहेत बघा ना, किती भारी भारी मस्त एरिया आहे. छान वाटतं ना अशा वातावरणामध्ये राहायला, मस्त वाटतं बघा. गावाकडची सारखी फिलिंग येते मस्त एकदम. पण खूप भाडं आहे बापरे, 15,000 14,000 रुपये भाडं. एवढं भाडं कसं होणार एवढं भाडं असलं तर. पण घरं लई सुंदर आहेत हा, मस्त आहेत घरं. समोर असं नाही का, मस्त घर आहेत मला खूप. तर आता आम्ही 15 मिनिटच राहून ह्या एरियामध्ये आले आम्ही. हे एरिया हाय सोसायटी एरिया आहे. इथे फक्त बंगले आणि बिल्डिंगच भेटणार आणि इतकं छान वातावरण आहे बघा. झाडं झुडपं किती मस्त आहेत. आंब्याचं झाड आहे वाटतं हे. आणि इथं सगळे हाय सोसायटी आहेत, चांगले मोठे मोठे घरचे आहेत. इथं आपली डाळ गळणार नाही. फक्त तुम्हाला दाखिला हा व्हिडिओ हे एरिया, का की इकडचे बंगले खूप छान आहेत. इतके सुंदर सुंदर बंगले आहेत ना. तुम्ही हे बंगला बघा किती मस्त आहे. खूप छान वातावरण आहे. इथं कोणीच बाहेर दिसणार नाही. किती लांब रस्ता आहे. आम्ही इथून खूप लांब आहे, अजून पुढे जायला बोलले दादा ते. पण एरिया खूप सुंदर आहे. इतकं छान एरिया ना खरंच. बंगले मला आवडून इतके छान वाटले ना. हे बघा बंगला किती भारी आहे, किती मस्त बंगला आहे. मला लय आवडलं. इथं एंट्री नाही म्हणा कशाला, इथं हाय फाय लोक राहतात बापा. आपली दाल नाही गल्लेवाली. हे बघा किती सुंदर घर आहे, किती भारी आहे. हे बघा हे गार्डन आहे, समोर लेकरं खेळायला लागली तिथं. आणि हे सगळे बंगले आहेत. याला भाडं आणि काय किती तर करोड रुपयाचे आहेत म्हणा हे बंगले. हा आपल्याला नाही होणार बाबा, घे ना, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा एरिया व्हिडिओ शूट केला आहे मी. पण मला खूप आवडला. लय भारी आहे इकडचं वातावरण, मस्त आहे मस्त आहे, लय भारी. झाडं बघा किती मस्त आहेत. अच्छा, तर आम्ही तिथून आल्या आता एका एरियामध्ये आल्या. तर इकडचा एरियासुद्धा चाळ टाईपच आहे. तर ह्या गल्लीमध्ये जायचं आहे बघा. तर ही गल्ली केवढी आहे बघा, पण घरं खूप सुंदर आहे तिकडचे मस्त. या एरियामध्ये जायचं आहे बोलले दादा की ते एक रूम आहे इथं बघून घ्या. आता ही लास्ट रूम आहे. आता ही लास्ट रूम बघून जायचं मग घरी. हे रूम तर चांगलं आहे. मध्ये काय आलं, टाकी वरती झाली ना, तर ते पाणी सगळं खाली आलं, बुंदी आधी झाली. अच्छा, सगळं घर भरलं होतं. हे ते तुम्हाला वरती घेऊन देतील, हा काय लावून देतील जळको. बनवून देणार का? टाकी फुल आहे पाण्याची. ते माणसं काही येतात ना, कॉफी गोल्टा सगळं फिरवतात, त्याची लिकेज झाले. पाणी सगळं बाहेर ओव्हरफ्लो झाली टाकी. वरी पण रूम आहे का? हा वरती पण दाखवा बरं. जाऊ शकता वरी. बघा ना. होती टाकीत पाणी सोडलं नाही होती, तुला मोटर लावून देतील, मोटरने पाणी भरून देतील. तर रिक्षामध्ये बसल्या आम्ही. जी रूम आता बघितली होती का, त्यांना 16,000 रुपये भाडं आणि 50,000 डिपॉझिट कमी करतो बोलले होते. पण भाडं कमी नाही करणार बोलले. तर नाही आवडली रूम, तर घरी जाता येतं आम्ही. चला, तर आता आले घरी. आता स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तर रूम तुम्ही एरिया बघितल्याच असन कसं आहे काय. तेवढ्या अडचणीमध्ये सुद्धा तिथे भाडं 13 आणि 14 आणि 15 असं भाडं आहे. डिपॉझिट 50, 60, 70 असं आहे. आणि एकच टाईम पाणी आहे तिथं. तुम्हाला तर एवढं नाही परवडणार. चाळीमध्ये एवढं भाडं कुठं असतं का, नाही परवडत मला. तर चला पहिलं पोरांना काहीतरी बनवून देते, त्यांना लय भूक लागली आहे. मला खूप उशीर झाला आहे घरी यायला. तर पहिलं मी स्वयंपाक करून घेते. तर चला.